नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. उन्हाळ्यात आधीच पाण्याचा प्रश्न असतो, त्यामुळे कोणत्या पिकाची लागवड करायची हा प्रश्न आपल्या समोर येतो. पण काळजी करू नका, यावर उपाय म्हणून आज कमी खर्चात आणि कमी पाण्यात येणाऱ्या पण भरघोस उत्पादन देणाऱ्या उन्हाळी मुगाची लागवड कशी करायची ते समजून घेऊयात. उन्हाळ्यात मुगाचं पीक घेण्याचे आणखीही फायदे आहेत, जसं की मुगाच्या पिकामुळे जमिनीचा पोत सुधारतो, तसंच जमिनीत नत्राचं प्रमाण वाढतं. किती वाढतं तेही सांगते. उन्हाळी मुगानंतर हेक्टरी 45 ते 65 किलो नत्र पुढच्या पिकासाठी उपलब्ध होतं. म्हणजेच आपसुकच खरीपातील पिकासाठी नत्र खत कमी द्यावं लागतं. शिवाय उन्हाळी मुगावर खरीपाच्या तुलनेत कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो, त्यामुळे औषध फवारण्यांचा खर्चही वाचतो. सोबत उन्हाळी मुगाचा भुसा हा प्रथिनांचा उत्तम स्रोत असतो, त्यामुळे जनावरांसाठी पर्यायी वैरण म्हणूनही ते वापरता येते. त्यामुळे उन्हाळ्यात मुगाचं उत्पादन घेतल्यानं अधिकचं उत्पन्न मिळतं. त्यामुळे खरीपात पीक लावायची वेळ आल्यावर खरीपाच्या लागवडीसाठी उत्पन्न तयार ठेवता येतं. त्यामुळे अशा या उन्हाळी मुगाची लागवड कशी करायची तेही समजून घेऊयात. पहिलं पाहूया हवामान. मुळातच मूग हे उष्ण हवामानात चांगलं वाढणारं पीक आहे. या पिकासाठी 21 ते 25 अंश सेल्सिअस तापमान अनुकूल असतं. तसंच 30 ते 35 अंश तापमानातही मूग चांगला येतो. उन्हाळी हंगामात भरपूर सूर्यप्रकाश आणि कोरडं हवामान असल्यामुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो. त्यामुळे खरीपाच्या तुलनेत उन्हाळी मुगाचं उत्पादन अधिक मिळतं. काही वेळा तापमान 38 ते 40 अंशापर्यंत गेलं तरी पाण्याचं योग्य नियोजन असेल तर पीक चांगलं टिकतं. यानंतर जाणून घेऊयात जमिनीबद्दल. उन्हाळी मुगासाठी मध्यम ते भारी वाळू, सेंद्रिय पदार्थ असलेली आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन चांगली असते. चोपण, क्षारयुक्त किंवा पाणथळ जमिनीत मूग चांगला येत नाही. फार आम्लयुक्त जमिनीत मुळांवर रायझोबियम गाठी तयार होत नाहीत, त्यामुळे रोपं पिवळी पडतात. साधारण 6.5 ते 7.5 सामू असलेली जमीन मुगासाठी योग्य असते. जमीन कशी असावी हे तर पाहिलं, पण जमिनीची पूर्व मशागत कशी करायची तेही समजून घेऊयात. उन्हाळी मुगासाठी जमीन भुसभुशीत असणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी एक खोल नांगरट करून नंतर ट्रॅक्टरने हॅरो किंवा वखर चालवावं. ढेकळे फुटून काडी कचरा वेगळा करावा. नंतर कुळवाच्या 1 ते 2 पाळ्या द्याव्यात. पाणी देण्यासाठी सोयीस्कर राहावं म्हणून सरी वरंबा किंवा सारी पद्धतीनं रानबांधणी करावी. तर जमिनीच्या उताराला काटकोनात सऱ्या पाडाव्यात. आता पाहूयात पेरणीची योग्य वेळ कोणती असते ते. उन्हाळी मुगाची पेरणी फार उशिरा करू नये. उशीर झाला तर फुलोरा कडक उन्हात येतो आणि शेंगा लागण्यावर परिणाम होतो. तसंच पीक काढणीच्या वेळी वळवाच्या पावसाचा धोका असतो. त्यामुळे 20 फेब्रुवारी ते मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी करणं अधिक फायदेशीर ठरतं. पण पेरणी करताना किती बियाणं लागतं आणि त्यांचं अंतर किती ठेवायचं हेही पाहूयात. चांगल्या उत्पादनासाठी रोपांची संख्या संतुलित असावी लागते. त्यासाठी हेक्टरी 12 ते 15 किलो बियाणं वापरावं. पेरणी करताना 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर आणि 2 रोपांतील अंतर 10 सेंटीमीटर ठेवायचे. तर बियाणं 4 ते 5 सेंटीमीटर खोलीवर आणि चांगल्या ओलाव्यात पेरायचे. आता तुम्ही म्हणाल पेरणीचं अंतर सांगताय, पण पेरणी करण्यापूर्वी बीज प्रक्रिया कशी करायची ते तर सांगा. काळजी करू नका, तेही सांगते. चांगली उगवण आणि जमिनीतून होणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणाला 2 ग्रॅम थायरम अधिक 2 ग्रॅम कार्बेंडाझिम यांची प्रक्रिया करावी. तसंच याला जैविक पर्याय म्हणून ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियाणं वापरता येतं. यानंतर रायझोबियम जॅपोनिकम म्हणजेच नत्र स्थिर करणारे जीवाणू आणि PSB म्हणजेच पुरत विरघळणारे जीवाणू प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति किलो बियाणाला लावावेत. गुळाच्या कोमट द्रावणात रायझोबियम आणि PSB मिसळून बियाणाला चोळावं. बीज प्रक्रिया केलेली बियाणं सावलीत सुकवून त्यांची पेरणी करावी. यामुळे मुळांवर गाठी चांगल्या तयार होतात आणि पिकाला हवेतील नत्र मिळून उत्पादन वाढतं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणते वेगळे विषय ऐकायचे असतील तर तेही आम्हाला सुचवा. आम्ही तुमचे विषय तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.